कानडा राजा पंढरीचा हे नाव विठ्ठलाला का पडलं, काय या मागची स्टोरी प्रत्येक विठ्ठल भक्तांनी एकदा तरी हे ऐकायलाच हवं. काय त्या मागची स्टोरी सांगतोय तुम्हाला. त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि सांगतो विषय काय झाला. तर राजा कृष्णदेवराय हे भगवान श्रीकृष्णाचे परम भक्त होते. एकदा ते पंढरपूरला आले आणि श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले आणि विठ्ठलाचे दिव्य रूप पाहताच त्यांचं मन भक्तिभावाने भरून आलं. राजा हात जोडून म्हणाले, देवा माझ्यासोबत कर्नाटकाला चला, माझ्या राज्यात तुमची सेवा करायचे भाग्य मला द्या. भक्ताची विनंती विठ्ठलांनी मान्य केली, पण त्यात एक अट ठेवली. ज्या दिवशी माझ्या एखाद्या भक्ताचा अपमान होईल त्या दिवशी मी पुन्हा पंढरपूरला परत येईल. राजा तयार झाले. त्यांनी विठ्ठलाची मूर्ती कर्नाटकातील विजयनगर येथे मोठ्या थाटामाटात स्थापन केली आणि काही दिवसांनी संत भानुदास दर्शनासाठी पंढरपूरला आले, पण मंदिरात विठ्ठल नव्हते. आपल्या विठ्ठलाच्या विरहाने व्याकुळ संत भानुदास थेट विजयनगरला पोहोचले. मंदिराच्या दारात शिपायांनी त्यांना अडवलं, पण आपल्या भक्तीची तळमळ विठ्ठलांना पावली नाही. स्वतः विठ्ठल मंदिराच्या बाहेर आले. त्यांनी आपल्या गळ्यातील रत्नजडित हार संत भानुदास यांच्या गळ्यात घातला आणि त्यांना दर्शन दिले. आणि दुसऱ्या दिवशी आरतीच्या वेळी देवाच्या गळ्यात हार नव्हता, तो संत भानुदास यांच्या गळ्यात दिसला. राजाने त्यांच्यावर चोरीचा आरोप ठेवला आणि मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. तेवढ्यात विठ्ठल प्रगट झाले आणि राजाला म्हणाले, राजा तू माझ्या भक्ताच्या प्रेमाची ओळख केली नाहीस, माझ्या भक्ताचा अपमान झाला आहे. आता मी माझ्या पंढरपूरला परत जातो. असं म्हणत विठ्ठल पुन्हा पंढरपूरला आले. म्हणूनच आजही भक्त प्रेमाने विठ्ठलाला म्हणतात कानडा राजा पंढरीचा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्व भक्तांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि रामकृष्ण हरी कमेंट मध्ये लिहा. आणि भेटू पुढच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.